गजानन 11 टीम आपण शेवटचा कॉल आहे की आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. अधिकचा वेळ खर्च नका करू कारण आज आपण खूप उशीर आहे त्यामुळे आपल्यास विनंती आहे की आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. गजानन 11 टीम आपला शेवटचा कॉल आहे. आयोजन कमिटी आम्हाला वारंवार आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत आपण अधिकचा वेळ खर्च करता त्यामुळे आपण लगेच आता खेळाला सुरुवात करा. तुम्हाला पाहायला बेल्ट मागील सामना काय रंगला. शेवटचा बॉलवर खरं तर आपण मागील मॅच पाहिली. शेवटच्या बॉलवरती 2 बॉलमध्ये 12 धावांची गरज असताना ठोकलेला षटकार पिंटू यांच्या बॅटमधून परंतु शेवट गोड केलं. पुन्हा एकदा गुरुदाच्या माध्यमातून शेवटच्या बॉलवरती चेंडू निर्धाव आला. तो सामना खरं तर जिंकला टीम जितुरीची निलेश पण डोंबिवली संघानं. आणि आता पुन्हा एकदा एक मोठी मॅच प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. एका बाजूला तुम्ही पाहताय संघ मैदानावरती खेळताना मिहीर 11 तर दुसऱ्या बाजूला गजानन 11. एका बाजूला मलंगडचा ढाणा बाग म्हणून ज्यांची ख्याती आहे रवी वायले तर दुसऱ्या बाजूला श्रेयश इंदुलकर अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. याच मैदानावरती करंदुळेची मागील स्पर्धा गाजवली श्रेयश इंदुलकर यांनी. मॅन ऑफ द सिरीजचा किताब त्यांनी जिंकला होता आणि पुन्हा एकदा आता ते सज्ज झाले. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मॅक समोर तुम्ही पाहता रवी वायले. सामना 4 षटकांचा. सामन्यात सुरुवात. पहिला बॉल यावेळेस पात्र फटका चांगला पार मिळतोय. पॉइंटला खेळाडू धावतोय जरूर परंतु त्याच्या अवकाशाच्या बाहेर चौकार. चांगली सुरुवात रवी वायले यांच्या बॅटमधून तुम्ही पाहताय. गावतुरी बसार या संघासाठी कित्येक वर्ष चांगला क्रिकेट ग्रामीण गटातून रवी वायले यांचा आपण पाहिला. एक बुलेट बाईक देखील त्यांच्या नावावरती या. चांगला क्रिकेट त्यांचा नेहमीच आपण पाहतोय. आज जगदीश दादा बुटकर ते देखील इनॅक्शन मध्ये आहेत. मॅन फ्रॉम वसार ऑन साइडला खेळलाय. 12 वार्तालाप करत असताना बॉल मात्र निघून चालला मेडब्रिकेटला. बाउंड्री लाईनच्या बाहेर पहिल्या बॉलवरती नजाकत दाखवली तर या बॉलवरती ताकद दाखवली रवी वायलेनं. बॉल सीमा पार षटकार. दो पावसाच्या सरी जरूर पडतात परंतु त्याचप्रमाणे आता बॅटिंग होती रवी वायले यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस देखील मिड विकेटला पाठलं होतं त्या दिशेला बिगिट करण्याचा प्रयत्न. फसला जरूर परंतु 2 बॉलवरती 2 मोठे फटके आलेच जरूर. 10 धावा कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो. यावेळेस मात्र गोलंदाज तुम्ही पाहता मॅक गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत असताना 2 बॉलवरती 2 मोठे फटके जरूर आले परंतु आता सुटकेचा मोकळा निश्वास मॅकने देखील सोडलाय. आपटी देण्याचा प्रयत्न होता. बाउन्स करण्याचा प्रयत्न होता. पंच आमच्याकडे वळलेत आणि पंचाचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. 1 फॉर दी ओव्हर आणि त्याच बरोबरीने व्हाईट बॉल. 1/11 11 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. आजच्या दिवसातील सामना क्रमांक 2 रंगतो 2 मोठ्या टीमच्या दरम्यान. यावेळेस देखील पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय. यावेळेस पात्र क्षेत्र निवडलंय लॉंग ऑन आणि काव कॉर्नरच्या मधून एका टप्प्यावरती बॉल सीमा पार चौकार. आज चौकार आला आणि 4 धावांच्या साथीने आता धावफलक 15-11 वरती असताना का बॅटिंग करतोय रवी वायले. मलंगडचा ढाणा बाग
या बळाला देखील ऑन द टोस खेळण्याचा प्रयत्न होता, पाहिलं होतं पॉइंटला इथे मात्र खेळायचं आहे, परंतु आता अंपायर सिग्नल नो बॉल. फीडचा इशारा पंचांचा आमच्यापर्यंत पोहोचला. जसा टॉस जिंकला पाहिलं होतं पावसाच्या सरीचं देखील आगमन होत्या. लगेच श्रेष इंदुलकर यांनी क्षणाचाही विलंब न करता निर्णय घेतला, क्षेत्ररक्षण करण्याचा, इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी टीम मिहिर इलेव्हन या संघाला. या बॉलला देखील फटका तर चांगला आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतोय, हाताचा पिसारा तिथे फुलवला आणि इथे मात्र झेल तर स्वीकारलाय जरूर, परंतु हा फ्री हिटचा चेंडू होता, त्यामुळे फलंदाज बाद नसतो. आय थिंक क्षेत्ररक्षक विसरले होते की हा फ्री हिट, परंतु त्यामुळे इथे तुम्ही पाहता चेंडू त्यांनी हातात ठेवला, परंतु मिळेल ती सिंगल. बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसला की काय क्षेत्ररक्षक जज करतोय आणि इथे मात्र आता परतावा लागेल माघारी नरू यांना. पहिल्या बॉलवरती इथे मात्र गोल्डन डकचा शिकार ठरत असताना फलंदाज बाद. नरूर यांना इथे मात्र मैदान सोडावं लागतंय, परंतु नवीन खेळाडू मध्ये दाखल होतात. प्रशांत सूर्यराव नामांकित पंच देखील आहेत या स्पर्धेमध्ये. 3 दिवस आपल्या नावाची छाप त्यांनी सोडली आहे, परंतु आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी ते दाखल होतात. या मॅच मध्ये कशा प्रकारची कामगिरी ते करतील काहीसा कानमंत्र आता नरू यांनी देखील त्यांना दिलाय. प्रशांत सूर्यराव उर्फ लाल्या या मॅच मध्ये आता इंडियन नंबर 3 वरती ते दाखल होतात. चांगला क्रिकेट त्यांना देखील खेळावा लागेल या मॅच मध्ये, कारण समोरचा संघ देखील कमी नाही आहे. थोडेसे नाराज असेल नरू स्वतःच्या कामगिरीवरती, कारण हवा तसा खेळ झाला नाहीये, प्रॉपर बॅटवरती बॉल आला नाही हेच आता सांगत असताना, परंतु हरकत नाहीये. षटक क्रमांक पहिला संपन्न, पहिल्या षटकाच्या अंती 17 धावा धावफलकावरती जोडले गेले. षटक क्रमांक दुसरा गोंदाज गिरीश. गिरीशचा पहिला बॉल, त्यावरती केले आक्रमण, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र पुन्हा एकदा रवी बायले यांना देखील परतावा लागेल माघारी. फलंदाज बाद. नवीन खेळाडू मैदानावरती एनडी दाखल झालेत. गिरीश लेफ्ट ऑन द विकेट. या बॉलला देखील संपार सिग्नल व्हाईट बॉल. खरं तर ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू होता, हेच पंचांनी आम्हाला सांगितलं. एक्स्ट्रा सोबत एक सिंगल इथे जोडली जाईल आणि धावफलक आता पुढे सरकत असताना आतापर्यंत 18 धावा. पहिल्याच बॉलवरती रवी वायले बाद झाले. नवीन खेळाडू एनडी मैदानात दाखल झालेत. खोदून काढलाय, चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉल मात्र स्क्वेअर लेगला टॅबल झालाय. एक सिंगल तर एक पॉईंट दुसरीचा प्रयत्न चालू आहे. 2 धावा मिळतील का? आणि 2 धावा भरपूर वेगाने पुढे सरकल्या. या 2 धाब्याच्या साथीने धावफलक आतापर्यंत 21. या आकड्यावरती पोहोचत असताना 20 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 3 धाबा आतापर्यंत खर्च करत असताना गोरदास गिरीश बिगिट करण्याचा प्रयत्न. यावेळेस देखील बॉल मात्र मिड विकेटला गॅप मध्ये चाललाय जरूर. एक सिंगल तर एक पहिले दुसरीचा प्रयत्न होतोय. 2 धाबा इथे देखील मिळतील आणि 2 धाबा इथे मात्र एक वरत असताना चांगलं क्रिकेट
कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आता तुम्हाला पाहायला मिळेल, सेन्सिबल क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतो. कारण माहिती आहे इथे मात्र इंडिया देखील, कारण एकामागे एक सलामी जोडी इथे मात्र दोन्ही फलंदाज बाद झालेत. नरू यांना आपण पाहिले जे बॅटिंग करण्यासाठी दाखल झाले. खरं तर लॉंगाच्या क्षेत्रामध्ये त्यांचा जे स्वीकार झाला ते बाद झाले. त्यानंतर लॉंगाच्या क्षेत्रामध्ये रवी वाहिले देखील सापडले आणि अशा परिस्थितीमध्ये पत्त्याचा बंगला जसा कोसळतो ना तसा संघाचा डाव कोसळलाय. आणि अशा परिस्थितीमध्ये मला काय करायचं आहे तर चौकार षटकार न मारता सिंगल डबलला प्राधान्य द्यायचं जी क्रिकेटची लाईफ लाईन आहे. आणि त्याच अनुषंगाने आता इंडी देखील बॅटिंग करतात. या 2 धाबा इथे देखील मिळतील आणि 2 धाब्याच्या साथीने धावफलक पुढे सरकतोय. बिगिट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली, बॉल मात्र चालला डीप मध्ये, लॉंग स्टॉप एंडला बॉल मात्र ट्रॅव्हल झाला. दरम्यान मिळेल ती सिंगलच्या जोरावरती धावफलक आतापर्यंत जाऊन पोहोचतोय. टीमची टोटल 23 धाबा धावफलकावरती जोडले गेले. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 17 धाबा वसूल केल्या होत्या रबी वायलेंच्या माध्यमातून, परंतु आता पर्यंत आपण जर पाहिलं तर या षटकामध्ये 6 धाबा खर्च करत असताना ऑन साइडला पुन्हा एकदा खेळतला लाल्याना तुम्ही आता बॅटिंग करण्यासाठी दाखल झालेत. एक सिंगल तर एक पडली, बरपर वेगाने दुसरीचा प्रयत्न होता आणि 2 धाबा मिळतील देखील. थोडासा खराब आला, त्याचाच फायदा लगेच उचलला लाल्याच्या माध्यमातून. 2 धाबा इथे जोडल्या गेल्या आणि त्याच 2 धाब्याच्या साथीने धावफलक 25 या आकड्यावरती पोहोचत असताना षटकातील अजूनही काही चेंडूचा खेळ शिल्लक. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे. 5 चेंडू आतापर्यंत फेकलेत गिरीश यांच्या माध्यमातून. लेफ्ट राऊंड द विकेट. या बल्ला देखील फटका तर चांगला आहे, परंतु फटका फसला आहे. क्षेत्ररक्षक पोहोचले स्कोअर लेगला. टॉप 2 धाबा इथे देखील जोडल्या जातील आणि त्याच 2 धाब्याच्या साथीने आता धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत 27 धाबा. धाबा पहिल्या षटकाच्या अंती 17 होत्या, या षटकामध्ये 10 आल्या आणि आता जाता 27 धाबा. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक. विरुद्ध सज्ज होते. ऑन साइडला खेळतलाय, फटका तर चांगला आहे. खेळाडू डीप धाव पर पोहोचतात. निर्देश स्थळी चेंडू लँड झाला. दरम्यान पुन्हा एकदा 2 धाबा. षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाज पिंटू आलेत गोलंदाजी बार्कवरती आणि पिंटूच्या पहिल्या बॉलवरती 2 धाबा वसूल करत असताना धावफलक 29 या आकड्यावरती जात असताना या बॉलला देखील पूल करण्याचा प्रयत्न होता. हा प्रकार बॉलला इथे मात्र मिरकवून देण्याचा प्रयत्न कुठेतरी फसतोय आणि दरम्यान डॉट बॉलची समाप्ती होत असताना 2 बॉल आतापर्यंत खर्च केले. 2 चेंडूमध्ये 2 धाबा खर्च करत असताना पिंटू चांगली गोलंदाजी पिंटूची आपल्याला पाहायला मिळते. आणि पुन्हा एकदा यस अंपायर सिग्नल बॅट बॉल आणि 1 फॉर दी ओव्हर. हा इशारा देखील आता पंचांचा पिंटू पर्यंत पोहोचला. राऊंड विकेट. या बल्ला देखील सबमरीन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट. अगदी एसच्या लगत बॉल मात्र मागे ट्रॅबल झाला. दरम्यान यष्टिरक्षक श्रेयश बीट झाले. त्यानंतर फाइंडिंगला बॉल ट्रॅबल होतो. दरम्यान बाईकच्या स्वरूपात एक सिंगल इथे जोडली जाईल आणि त्याच सिंगलच्या जोरावरती धावफलक आतापर्यंत जाऊन पोहोचलाय. 31 धाबा. गोलंदाज पिंटू चांगला फटका घेतलाय ऑन साइडला. यावेळेस तुम्ही पाहता ताकदीचा प्रचंड वापर केला लाल्यानं आणि बॉलला मात्र फेकून दिलाय मिड विकेटला. बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार.
त्याच बदलापूर नगरीतून बिलॉंग करतात छत्रपती श्री कोळगाव या टीमच्या माध्यमातून नेहमीच खेळत असताना लाला यांना आपण पाहिले जरूर. हा देखील फुल टॉस त्यावरती देखील अक्षरशः तुटून पडलाय. गेंदा स्पॉट में उसे पार्क किया पार्किंग प्लॉट में बॉल बाउंड्री लाइनच्या बाहेर. सेकंड इन रो षटकार. सलग 2 षटकार आपण पाहिले बॅट्समन लाल्याच्या बॅट मधून. धमाकेदार सुरुवात आता लाल्या देखील करत असताना, कारण त्याला देखील माहित आहे या मॅच मध्ये खरं तर चांगलं टार्गेट आता सेट करावं लागेल. कारण समोर जर पाहिलं तर श्रेयस इंदुरकर सारखा बॅटर त्यांच्या अगेन्स्ट खेळतोय, त्यामुळे कमीत कमी 4 षटकामध्ये 60 धावा तरी गाठावा लागतील. त्याच अनुषंगाने आता लाल्या बॅटिंग करतोय. गोरदास पिंटू रन विकेट. तिसरा देखील विकेट करण्याचा प्रयत्न. बॅटच्या टो एंड चेंडू स्पर्श होतोय. त्यानंतर तुम्ही पाहताय गिरीशच्या हातामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. 2 धाबा इथे देखील मिळतील यात शंकाच नाहीये. आणि या 2 धाब्याच्या साथीने आता धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल धावसंख्या आतापर्यंत तुम्ही पाहताय षटक क्रमांक 3 देखील समाप्त झालं आणि 45 धाबा धावफलकावरती जोडले गेल्या. शेवटचे षटक कोणत्या गोळ्याच्या खांद्यावरती ही जिम्मेदारी देतील. शेवटच्या षटकामध्ये किती धावा जमा करते टीम अमीर 11. टॉस गमावल्यानंतर बॅटिंग बॅटायला आली आहे आणि आतापर्यंत बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग लाला यांची आपल्याला पाहायला मिळते. 45. एक महत्वाची सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. लीग फॉर्मॅट मॅचेस आहेत, त्यामुळे ज्या टीमचे पॉईंट जास्त असतील तो संघ क्वालिफाय देण्यात येईल. आणि जर सर्वांचे पॉईंट सेम असतील तर ज्या टीमने आजच्या दिवसभरामध्ये सर्वात जास्त धावा नोंदवल्यात त्या संघाला क्वालिफाय देण्यात येईल. याची आपण नोंद घ्यायची आहे. येस, 3 पंचांकडे रेफर केले. OUT for this bath. लाल्या बाद झाले परंतु नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतात. जगदीश दुधकर यांना तुम्ही पाहताय वसा टीमचा अजून एक चांगला खेळाडू मैदानात दाखल झालाय. षटकातील काही चुंकचा खेळ आता शिल्लक टाळ्या वाजतात लाल्यासाठी आणि का वाजू नये देखील, कारण तशी बॅटिंग त्याने केली आहे. यावेळेस देखील फटका तर चांगला आहे आणि धावा देखील चांगल्या मिळतील. जगदीश दुधकरला तुम्ही पाहताय गावदेवी वसार संघासाठी देखील असंच खेळत तुम्ही नेहमी पाहिलं आणि आता देखील त्याच्या बॅटमधून बॉल देखील चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. यावेळेला देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. पावसामध्ये बॉल थांबला गौतममध्ये. एक सिंगल तर एक पटी दुसरीचा प्रयत्न चालवला. 2 धाबा मिळतील का पाहावा लागेल आणि खराब थ्रो जसा आला तसा इथे मात्र 2 धाबा लगेच एकवटल्या देखील गेल्या. जर डायरेक्ट थ्रो केला असता तर फक्त जगदीश बाद होऊ शकला असता, परंतु तसं नाहीये कारण क्रिकेटमध्ये जर आणि त्याला महत्व नाहीये. 2 धाबा इथे देखील मिळतील. त्याच 2 धाब्याच्या साथीने आता धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत
53 आणि आता हा देखील बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. जगदीशच्या बॅटचा धमाका तुम्ही पाहताय. 2 सिक्सर आतापर्यंत जगदीशच्या बॅट मधून. षटकार. 59 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. ही विकेट किती महत्वाची होती ते आता गोलंदाजाला कळतंय. एक सिंगल तर एक पुढे दुसरीचा प्रयत्न आता होतोय. पुन्हा एकदा 2 धाबा इथे मिळतील का पाहावं लागेल. 2 धाबा इथे देखील जोडल्या गेल्या. गुड रनिंग बिटवीन विकेट. गुड कॉलिंग ऑल्सो. आणि याच 2 धाब्याच्या साथीने धावफलक आता भरपूर वेगाने पुढे जात असताना अजितला तुम्ही पाहताय गोलंदाजी करत असताना. खर तर मागील 2 चेंडूच्या आधीचा विचार केला तर फलंदाज जगदीश बाद होऊ शकला असता धावचीच्या स्वरूपात, परंतु तसं घडलं नाही कारण थोडासा खराब आला आणि त्यानंतर 2 षटकार. विकेट करण्याचा प्रयत्न. बॅटची वरची कडा बॉल मात्र थर्डमॅनला ट्रॅव्हल होतोय. दरम्यान एक सिंगल तर एकपटली. दुसरीचा प्रयत्न होतोय परंतु फक्त मिळेल ती सिंगल. आणि आता सिंगलच्या जोरावरती तुम्ही पाहता धावफलक जाऊन पोहोचला. टीमची टोटल धावसंख्या 4 षटकाच्या अंती 62 धाबा आणि 63 धाबांचा टार्गेट आता सेट करावा लागेल. गोपी 11 ठाणे उपक्ष जागृत मराठा भिवंडी या दोन्ही टीमच्या दरम्यान टॉस होईल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपण टॉस साठी. गोपी 11 ठाणे उपक्ष जागृत मराठा भिवंडी.
सलामी जोडी मैदानामध्ये दाखल झाली. एका बाजूला श्रेयश इंदुलकर तर दुसऱ्या बाजूला मॅक ही जोडी आता मैदानामध्ये दाखल झाली. लक्ष या मॅच मध्ये टार्गेट थोडस मोठा परंतु गजानन 11 नाव कुठे छोटा. 63 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. सामना सुरुवात. पहिला बॉल यावेळेस मात्र इनफिल्डच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न होता परंतु इथे बॅटचा व्यवस्थित संपर्क नव्हता आणि त्यामुळेच की का एक चिक सिंगल बाईटच्या स्वरूपात सिंगल येते मिळते. या सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकतोय. षटक क्रमांक पहिला घेऊन गोलंदाज सज्ज होतोय. या बळीला देखील मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित परंतु बळवंत प्रेक्षक कारण बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. मुको अजून एक चांगला फटका. यावेळेस मात्र पॉइंटचे क्षेत्र निवडलंय. पॉइंट आणि थर्ड मॅचच्या मधून बॉल मध्ये टाळू होते डीप दरम्यान 2 धाबा सहजरित्या एकवटल्या देखील गेल्या आणि आता तिसरीचा प्रयत्न होतो. 2 धाबा इथे देखील जोडले जाते. त्याच 2 धाब्याच्या साथीने धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल धावसंख्या आतापर्यंत 9 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. मॅक आणि त्याच्या साथीने श्रेयश ही जोडी तुम्हाला बदलच्या पाहायला मिळते. गोंधळ मुकून तुम्ही आता एक षटकार जरूर त्याच्या अगेन्स्ट टोकला बॅटर मॅकनं. 63 धाबाचं टार्गेट या मॅच मध्ये आणि त्यात लक्षाचा पाठलाग करत असताना अजून एक मोठा फटका घेतोय प्रयत्न परंतु यावेळेस मात्र बॉल चालला पॉइंटला. दीपणे क्षेत्ररक्षक उपस्थित आणि दरम्यान पुन्हा एकदा या 2 धाबा एकवटण्याचा प्रयत्न होता आणि 2 धाबा एकवटला गोटी गेला. 2 धाबाच्या साथीने धावफलक पुढे सरकत असताना 11 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. भव्य दिव्य स्पर्धा तुम्ही एन्जॉय करताय. छत्रपती सीसी कुळगावाईची ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. नगरसेवक चषक. मुकू बिगिट करण्याचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग बी शेप मध्ये 1200 वार्तालाप करत असताना हवा के साथ साथ घटा के संग संग बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. का बॅटिंग करतोय भर पावसामध्ये दो पावसाच्या सरी जसा कोसळतात तसा आता मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहता बॅट्समॅन मॅक त्याच्या बॅटमधून षटकारांचा पाऊस होत असताना कडक बॅटिंग अपेक्षा श्रेयश इंदुलकर यांच्याकडून परंतु आता मॅक यांच्या बॅटमधून देखील षटकारांचा पाऊस. अजून एक चांगला फटका हा देखील लॉंग ऑनला निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलगचा दुसरा षटकार. 23 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 63 धाबांचं टार्गेट आहे आणि त्याच लक्ष्याचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 23 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 18 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये जिंकण्याकरिता अजूनही 40 धाबांची गरज. षटक क्रमांक दुसरे घेऊन गोलंदाज सज्ज होतोय. बघा 12वा खेळाडू मिहिर 11 तुमचा आमच्यापर्यंत पाठवा. मंगेश राऊंड विकेट. मंगेशचा पहिला बॉल फटका चांगला पाहायला मिळतोय. भरपूर वेगाने बॉल मात्र ट्रॅव्हल होतोय पॉइंटला. क्षेत्ररक्षक उपस्थित. फक्त मिळेल ती सिंगल पेक्षा जास्त काय आता मिळणार नाहीये. या मॅच मध्ये धावफलक पुढे सरकत असताना 24 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 63 धाबांचं टार्गेट होतं या मॅच मध्ये आणि त्यात लक्ष्याचा पाठलाग करत असताना आतापर्यंत सुस्थितीमध्ये पाहायला मिळतोय संघ गजानन 11 कारण पहिल्या षटकाच्या 23 धाबा आपण पाहिल्या. जबरदस्त 3 षटकार आपण बॅट्समॅन मॅक्सच्या बॅटमधून पाहिले.
अजून एक मोठा फटका खेळतला 20 शेप मध्ये. फटका फसलाय जरूर, एंडी पोहोचलेत आणि एंडीने एक चांगला झेल स्वीकारला. आता मात्र परतावं लागेल वाघारी मॅकला. फलंदाज बाद. नंबर 3 वरती आता डबिंग बॅटर सचिन दाखल होतात या बॅच मध्ये. खूप चांगली बॅटिंग मॅक ने केली. 3 षटकार त्याच्या बॅट मध्ये. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं, परंतु आता तो बाद झाला. नवीन बॅटर सचिन. या बल्ला देखील पंचांकडे पाहिलं होतं अशा नजरेनं सचिनने हा चेंडू वाईट असावा. मलिंग ऍक्शन तुम्हाला साधारण पाहायला मिळेल गोलंदाज मंगेशच्या माध्यमातून. स्पीड देखील भरपूर आहे मंगेशच्या गोलंदाजी मध्ये. या बळाला देखील पायावरती बॉल होता, फ्लिक करण्याचा प्रयत्न झाला. पायावरती चेंडू आदळला. दरम्यान 2 धाबा तर एकवटल्या जरूर आणि तिसरीचा आता प्रयत्न होतो यस्त्यांच्या मागे. खर तर पाहिलेच्या क्षेत्रामध्ये तुम्ही पाहता हे नाव भरपूर मोठा जय पवार सर. खर तर जेपी पॅनलच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्र नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील ते फेमस आहेत. परंतु आज स्वतः मैदानावरती उतरलेत. त्यांचं देखील क्रिकेट आम्हाला पाहायचं. चांगलं क्रिकेट ते नेहमीच खेळतात. मुन्ना पठाण साहेब देखील विनॅक्शन मध्ये असतील. चांगला फटका आहे. बॅटची कडे घेतली. तडम्याला बॉल ट्राबल जरूर होते, परंतु एक सिंगल एकवडले आणि आता फक्त सिंगल वरती थांबावं लागतंय. श्रेयस इंदुलकर यांना स्ट्राईक हवी आहे. माहिती आहे श्रेयस यांना जास्तीत जास्त स्ट्राईक वरती ते जर राहिले तर सामना ते लवकर फिनिश करू शकतात. परंतु इथे आता परत मंगेश यांची गोलंदाजी भरपूर चांगली झाली आहे. वाखण्याजोगी कामगिरी मंगेश यांची. कारण पहिल्या षटकामध्ये 23 धाबा खर्च झाल्यानंतर कुठेतरी धावसंख्येला अंकुश लावायचं आणि त्याच अनुषंगाने आतापर्यंत तुम्ही पाहता फक्त धाबा खर्च केला त्या म्हणजे 4. चांगला फटका बाहेर मिळतोय. यावेळेस मात्र तुम्ही पाहता 20 शेप मध्ये बॉलला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. श्रेयस इंदुलकर यांना तुम्ही पाहताय. करण धुळेची मागील स्पर्धा तुम्ही पाहिल्या असेल. याच पावसाळी हंगामाची स्पर्धा होती. खरं तर जोबिनीकर चषक त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा किताब जर कोणी जिंकलाय तर तो खेळाडू श्रेयस इंदुलकर आणि त्यांच्या बॅटमधून बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार आले. धावफलक तुम्ही पाहताय आतापर्यंत जाऊन पोहोचले. टीमची टोटल 33 धाबा धावफलकामध्ये जोडले गेले. या षटकामध्ये आतापर्यंत धाबा खर्च केले 10 मंगेश यांनी आणि अजून या मॅच मध्ये तुम्ही पाहताय 12 चेंडूचे खेळ आता शिल्लक आहे आणि जिंकण्याकरिता 30 धाबांची गरज. 12-30चं समीकरण या मॅच मध्ये. गोपी निबन ठाणे आणि जागृत बराटा भिवंडी या दोन्ही टीमचे कॅप्टन विनंती आहे आपण टॉस साठी या. टॉस आम्ही करतो. मी विनंती करतो बदलापूर संयोजन समितीचे अध्यक्ष महेशजी धुळे सरांना आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करा. षटक क्रमांक 3. चांगला फटका घेतलाय मिड विकेटला. गॅप मध्ये गोळीच्या वेगाने बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. किशोर आहेत गोलंदाजी मार्क वरती. किशोर यांच्या पहिल्या बॉलवरती चौकार सचिनने वसूल केला. अजूनही 11 बॉलचा गॅस शिल्लक. 26ची गरज.
बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा त्यांच्या मागे, बॉल मात्र ट्रॅव्हल होतोय, बॉल थांबलाय. जय पवार सरांना तुम्ही पाहताय बॉलला एकदम फेक करतील. 2 धाबा एकपटचा प्रयत्न होतोय आणि 2 धाबा एकपटला देखील गेल्या. समीकरण आता तुम्ही पाहता येणारी 10 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये जिंकण्याकरिता अजूनही 24 धाबांची गरज. किशोर यांना तुम्ही पाहता अनुभव त्यांच्याकडे प्रचंड आणि अनुभवाची शेजारी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि आता अनुभव प्रणाला लावत असताना, कारण पहिल्या बरोबर चौकार कोणत्याच गोलंदाजाला आवडत नाहीये आणि आतापर्यंत तुम्ही पाहता दुसऱ्या बरोबर कमबॅक करण्याचा प्रयत्न ती देखील करतात. या वेळेला देखील अक्षरशः तुम्ही पाहता संभ्रमात टाकणारा चेंडू होता बॅटर सचिनला, कारण चेंडूच्या पेस गतीमध्ये परिवर्तन केलं, बोटं विखुरली होती. किशोर यांच्या माध्यमातून मी आधीच म्हटलं होतं अनुभव त्यांच्याकडे प्रचंड आहे, कारण मागील ओव्हरचा विचार करत तर त्यांच्याकडे 3 वेळा चेंडू गेला, 3ही वेळा त्यांनी चेंडू अडवलाय आणि आतापर्यंत चांगला क्रिकेट खेळत असताना या वेळेला देखील बॅटचा चेहरा बंद करण्याचा प्रयत्न होता. त्यानंतर तुम्ही पाहताय पुन्हा डाऊन साईडला बॉलला ढकललं आणि त्या दरम्यान एक चिकी सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल आतापर्यंत जाऊन पोहोचले धावफलकावरती 40. अजून या मॅच मध्ये जिंकण्याकरता 23 धाबांची गरज. 2 गो. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना गोडगसत होत्या किशोर. या वेळेला मात्र पंचांकडे पाहिलं होतं अशा पद्धतीने आणि पंचांनी देखील वाईट बॉल घोषित केला. एक्स्ट्राच्या स्वरूपात आता खर्च करत असताना किशोर यांना तुम्ही पाहता अजूनही 22ची गरज. 8 बॉलचा खेळ शिल्लक. बॅकफुट जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, मोठ्या फटक्यापासून श्रेयस इंदुरकर यांना वंचित जरूर ठेवलं, परंतु 2 धाबा इथे देखील रोखू शकत नाहीये. गोपी इलेव्हन ठाणे या संघाने टॉस जिंकला, निर्णय कळवायचा, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला आणि जागृत मराठा इलेव्हन भिवंडी संघाला बॅटिंगसाठी पुन्हा एकदा डिवाइड केला. आता 7 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये आणि अजूनही 20 धाबांची गरज. मेहर इलेव्हन बनाम गजानन इलेव्हन या 2 टीमच्या दरम्यान हे मॅच आपण एन्जॉय करतो. प्रत्येक बॉल वरती क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना ती मात्र चेंज करण्यात येते किशोर यांच्या माध्यमातून, कारण अनुभव त्यांच्याकडे प्रचंड आणि पूर्णपणे हा सामना जिंकायचा याच अनुषंगाने आता क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना ते देखील सेट करतात. किशोर राईट मोर विकेट. बिग हिट करण्याचा प्रयत्न, शेबट गोड केलाय. बॅटर श्रेयस यांच्या माध्यमातून बॉलला मात्र फेकून दिलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर सामना येऊन टेपलाय. शेबटचे 6 बॉल जिंकण्याकरिता 14 धाबांची गरज. सहा चेंडू आणि 14 धाबांची गरज. 6 चेंडू आणि 14 धाबांची गरज. सहा चेंडू आणि जिंकण्याकरिता 14 धाबांची गरज. गोरदार नरू यांचा पहिला बॉल त्यावरती केले आक्रमण. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर मिड विकेटला. बॅट्समन सचिनच्या वाटमध्ये होतो षटकार. पाच बॉलचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये जिंकण्याकरिता अजूनही 8 धाबांची गरज. षटक क्रमांक 14 नरू. पुन्हा एकदा फुलतो. सॅबस देखील बिरकम देण्याचा प्रयत्न फसतोय. दरम्यान 2 धाबा इथे देखील मिळतील आणि 2 धाब्याच्या साथीने धावफलक पुढे सरकतोय. आता 4 बॉलचा खेळ शिल्लक आणि जिंकण्याकरिता 6 धाबाची गरज. नरू यांचा बॅटिंग करत असताना आज पूर्णपणे पहिल्या बॉलवरती खरं तर ते बाद झाले आणि आता गोलंदाजी करत असताना त्यांना 14 धाबा रोखायच्या याचा अनुषंगाने ते गोलंदाजी करतात.
डॉट बॉलची समाप्ती होत असताना स्ट्राईक इथे मात्र घेण्याचा प्रयत्न होतोय जरूर, परंतु इथे फलंदाज बाद होतात. 3 चेंडू आणि 7 धावांची गरज. येणारे 3 बॉलचा खेळ शिल्लक 6 धावांची गरज. या मॅच मध्ये स्ट्रायकिंग रिबती श्रेयस इंदुरकर आता दाखल झालेत. स्ट्राईक त्यांनी घेतली, स्वतःवर ते विश्वास दाखवलाय, तर तो कशा प्रकारचा क्रिकेट ते खेळतील, कारण समोर जर आपण पाहिले तर नेहरू आहेत, त्यांच्याकडे अनुभव भरपूर आहे. अशा कित्येक मॅचेस नेहरू यांनी देखील जिंकून देत, परंतु समोर याच मैदानावरती मॅन ऑफ द सिरीजचा किताब घेतलेला खेळाडू श्रेयस इंदुरकर आता दाखल होतोय. जय पवार सरांना देखील तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना चांगला क्रिकेट त्यांचा आम्ही पाहिलाय. या 5 मध्ये गुरुदत्त नेहरू बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका तर फसलाय. जेल स्वीकारण्याचा प्रयत्न होतोय. लाल्या आहेत, जेल स्वीकारण्याचा प्रयत्न, आणि जर लाल्या आहेत तर जेल ड्रॉप होणार नाहीये, माहिती आहे टीम मिहिर 11 संघाला. आणि आता एक सेट बॅटर श्रेष्ठला परतावा लागेल माघारी. फलंदाज बाद होतोय, तर तो सामना देखील टर्न झालाय का, कारण इथून आता येणारे 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्याकरिता 6 धावांची गरज. थोडेसे नाराज असेल श्रेयस इंदुरकर, कारण त्यांनी इथे मात्र स्ट्राईक घेतली होती, पण सामना फिनिश करायचा होता, परंतु आता ते बाद झाले. नवीन खेळाडू मैदानावरती दाखल होतात. मनीष 2 चेंडूमध्ये आता 6 धावांची गरज आहे, आणि त्यासाठीच मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावरती मनीष दाखल झालेत या मॅच मध्ये. गुरुदत्त नेहरू रन विकेट. हा ट्रॅक होता ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न फसतोय. दोन्ही बॅटर आता एकाच एंड वरती, अपघात निश्चित होता, परंतु बॅटर कोणता बाद होईल ते देखील पाहावं लागेल. आणि पंचांनी आता 3ऱ्या पंचाकडे रेफर केले, परंतु सामना येऊन ठेपलाय. शेवटचा 1 बॉल आणि 6 धावांची गरज. मागील मॅच मध्ये तुम्ही पाहिला असाल मित्रांनो, जागृत मराठा विपक्ष आपण सामना पाहिला होता. रिची जिथून निलेश पण डोंबिवली या 2 टीमच्या दरम्यान. त्यावेळेस मात्र जागृत मराठा भिवंडी संघ बॅटिंग करत होता. 2 बॉल मध्ये 12ची गरज असताना एक षटकार आपण पाहिला होता बॅटर पिंटूच्या बॅट मधून, परंतु 1 चेंडूमध्ये 6 धावांची गरज असताना फुलटॉस बरोबर ती नक्कीच तो सामना इथे मात्र गमावला होता. टीम भिवंडी संघाने फुलटॉस बॉल खरं तर कनेक्ट करता आला नव्हता पिंटूला. सामना जिंकला होता डोंबिवली संघाने, परंतु आता या मॅच मध्ये होणार काय ते देखील पाहावं लागेल. नॉन स्ट्रायकिंग येण्यावरती जो बॅटर आहे तो बाद झाला. पिंटू बाद आहेत. शेवटचा 1 बॉल 6 धावांची गरज. मित्रांनो आजचे सर्व सामने तुम्हाला तसेच पाहायला मिळतील. फोन बोलतोय 40+ क्रिकेट आहे. 18 वर्षाच्या खेळाडूला देखील लाजवतील असा क्रिकेट तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतोय, कारण सामना इथे मात्र तुम्ही पाहताय शेवटच्या बॉलपर्यंत रंगतोय. मागील मॅच मध्ये देखील 1 बॉल 6 आणि या मॅच मध्ये देखील 1 बॉल 6ची गरज तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळते. मिहिर 11 संघाला जिंकायचे जरूर, परंतु गजानन 11 संघाला हार नाहीये मंजूर, आणि त्यासाठी मैदानावरती हा टास्क तुम्हाला पाहायला मिळेल. 6 चेंडूमध्ये 22 धावांची गरज असताना आपण पाहिलं होतं बॅटिंग भरपूर चांगली केली होती बॅटर अजितनं, आणि त्याच्या साथीनं तुम्ही पाहिलं असेल मनीष आणि मॅकनं, परंतु आता या मॅच मध्ये शेवटच्या 1 बॉल मध्ये आता 6 धावांची गरज असताना हा सामना तुम्ही पाहता येऊन ठेपलाय शेवटपर्यंत.
क्रॉस देखील झालेला आहे रवी दादा. नवीन बॅट्समन नॉन स्ट्राईकला, नॉन स्ट्रायकिंग एरियावरती बॅट्समॅन आउट आहे आणि क्रॉस देखील झालेला आहे. जनार्दन भगत आणि त्यांच्या साथीने योगेश पाटील यांचाही शुभागमन, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. शेवटचा एक बॉल 6 धावांची गरज, कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. विकेट या वेळेला घडलंय काय पाहावं लागेल. पंच आमच्या परत काय इशारा करतील. पुन्हा एकदा पंचाने मात्र तिसऱ्या पंचांकडे रेफर केलंय, कारण सामना देखील तसा पाहायला मिळतोय. रफ अँड टफ हा सामना आपण पाहतोय मैदानावरती रंगत असताना. व्हाईट बॉल, सामन्यामध्ये ट्विस्ट. शेवटच्या बॉल पर्यंत सामना रंगतोय. शेवटचा बॉल बाकी आहे तरी देखील सामना संपायला तयार नाहीये. या मैदानावरती जिंकणार कोण हा प्रश्न आता उभा झालाय. पंच 1 फॉर द ओव्हर हा इशारा तुमचा आलाय का? यस. शेवटच्या बॉल पर्यंत पुन्हा एकदा तुम्ही पाहता. आता शेवटचा एक बॉल शिल्लक आहे आणि जिंकण्याकरिता 5 धावांची गरज आहे. स्टॅकिंग एरियावरती बॅटर तुम्ही पाहता अजिंक्यला सज्ज होतो. गोलंदाजी मार्गपट्टी गोलंदाज नरुला तुम्ही पाहताय शेवटचा बॉल टाकण्यासाठी तो देखील सज्ज झालाय. सामना जिंकणार कोण या मैदानावरती नक्कीच आज इथे मात्र कोणत्या संघाला बाजी मिळणार आहे हे देखील पाहावं लागेल. परंतु इथे शेवट गोड केलाय. मिहीर 11 या संघानं सामना जिंकलाय. सामना गमावणारी टीम गजानन 11 संघानं, परंतु जिंकलेल्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्डलक टीम गजानन 11. पुढील मॅचसाठी तुम्हाला देखील शुभेच्छा.